राज्यसभा सांसद चंद्रकांत हंडोरे ने 14 अक्टूबर के मोर्चा की सफलता के लिए लोगों से अपील की। मुंबई के उपनगर चेंबूर पीएल लोखंडे मार्ग ग्राउंड नालंदा सभागृह से सीएन न्यूज चैनल के कार्यकारी संपादक और मुंबई के वरिष्ठ पत्रकार कपिल देव खरवार की रिपोर्ट। महाराष्ट्र राज्य के पूर्व मंत्री भीम शक्ति संगठन के संस्थापक अध्यक्ष और राज्यसभा सांसद चंद्रकांत हंडोरे के संयोजन में ग्रांड नालंदा सभागृह में सभी दलों के नेता और कार्यकर्ताओं की सभा का आयोजन किया गया। इस मौके पर सभा को संबोधित करते हुए चंद्रकांत हंडोरे ने बोध गया का महाबोधि महाविहार की मुक्ति के लिए आगामी 14 अक्टूबर को आजाद मैदान में महाबोधि महाविहार कृति समिति द्वारा आयोजित मोर्चे को कामयाब बनाने के लिए सभी से अपील की। सभा की अध्यक्षता सूत्र संचालन मोर्चा के संयोजक गौतम सोनावणे ने की और समापन पर इस आंदोलन के लगातार कवरेज के लिए उन्होंने सीएन न्यूज चैनल के संपादक राज पांडे और कार्यकारी संपादक कपिल देव खरवार, नवभारत, दैनिक भास्कर, निर्भय पथिक, डीआरवी न्यूज पेपर की सराहना की। चंद्रकांत हंडोरे ने उपस्थित सभी लोगों का दिल से आभार व्यक्त किया। सभा में अपना विचार रखने वालों में सिद्धार्थ कसारे, एनके कामले, दीपक सिसोदे, शशिकांत बंसोड़े, मंगेश पगारे, राजेंद्र वाघमारे, जयकर मागाड़े, रमाताई अहिरे, बालासाहेब बंसोड़े, जगन्नाथ कामले, सोपान पवार, सुभाष साल्वे, साहेबराव ससाने, सिद्धार्थ रणपिसे, भारत वाघमारे, किशन मिस्त्री, नितिन मोरे, हरीश सातपुते, बालासाहेब पडवल, साहेबराव गवई, नामदेव साबले, किशन माने, रवि गायकवाड़, रमेश भक्से, दामू कुरमे, सुरेश भंडारे, नवीन कुमार शिलवंत, मुरली पिल्ले, वाल्मीकि कामले, चंद्रकांत जाधव, श्यामजी वाघ, बापू थोरात, लक्ष्मण कालखेर का नाम प्रमुख रूप से शामिल है। अब आप नेताओं के विचार सुनिए। नमस्कार। गौतम सोनवणे आजच्या या बैठकीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आपल्या समोर सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे। बैठकीला बराच उशीर झालेला आहे। मी आपल्या समोर काही जास्त बोलणार नाही। आपल्याला एवढंच सांगेन की तथागत भगवान बुद्ध यांचे विचार आपल्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत। या विचाराचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे यासाठी सम्राट अशोक राजानं हजारो वर्षापूर्वी बुद्धगयेमध्ये जिथं भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली त्या ठिकाणी अत्यंत सुंदर आणि देखणं बुद्धविहार बांधलेलं आहे। आज आपण जर पाहिलं तर जगामधली 50 राष्ट्र ही प्युअर बुद्धिझमला मानणारी राष्ट्र आहे आणि आज तथागतांचा विचार तर संपूर्ण जगभर पसरलेला आहे। आज जग सांगतं की आपल्याला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे आणि म्हणून जगातले प्रमुख देश, त्यांचे नेते, त्यांचे राष्ट्राध्यक्ष हे या पवित्र स्थळी प्रत्येक वर्षी येत असतात। जगातले बौद्ध धर्माचे अनुयायी बुद्धगयेला येत असतात आणि मग यावर ही गर्दी थांबवण्यासाठी किंवा तिथली बेशिस्त थांबवण्यासाठी कुठली तरी नियंत्रण समिती असली पाहिजे असं त्यावेळेसच्या सरकारला वाटलं आणि त्यांनी त्या ठिकाणी कमिटी केली। त्या कमिटीबद्दल आपल्याला सगळ्यांनी सांगितलेलं होतं। 4 बुद्धिस्ट, 4 हिंदू आणि एक कलेक्टर गया जिल्ह्याचा, तोही हिंदू, म्हणजे 5 हिंदू आणि 4 बौद्ध, मेजॉरिटी हिंदूंची। नेत्यांनी सांगितलं की मुस्लिम धर्म, त्यांचे मदरसे असतील, त्यांच्या मशिदी असतील, या सगळ्यांचं नियंत्रण मुस्लिम समाजातले धर्मगुरू करत असतात। शिखांची गुरुद्वारा असतील, त्यांचं नियंत्रण शीख समुदाय करतो।
ख्रिश्चनांची चर्च त्यांचा समुदाय त्याचं नियंत्रण करतो. मग बुद्धगयेतलं भगवान गौतम बुद्धाचं जे मंदिर आहे हे अपवाद काय, तिथे बौद्धांची नियंत्रण कमिटी पाहिजे. बरं ठीक आहे, 5 हिंदू 4 बौद्ध. आता या ठिकाणी आमचा सोपान पवार यांनी सांगितलं ते एका बिहारला गेले होते, त्यांचे मित्र आहेत हिंदू धर्माचे नेते, त्यांचे भाऊ त्या कमिटीवर आहेत, त्या ट्रस्टवर, हिंदू समाज. मी बुद्धगयाला गेलो, अनेकदा गेलो. मलाही तिथं वेगळं सगळं दिसलं. तथागतांच्या मंदिराच्या मागे जिथं भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली त्या ठिकाणी बुद्ध टेम्पलच्या बाजूलाच भगवान शंकर यांची मूर्ती आणि पिंड लावलेली. आपण ज्याला म्हणतो ना पितृपक्ष, म्हणजे आपले जे पूर्वज गेलेले असतात त्यांचं पुण्यस्मरण करण्यासाठी सगळ्याच समाजामध्ये सगळ्याच धर्मामध्ये प्रथा असतात. जसं मुस्लिमांमध्ये बळीरात असते, हिंदूमध्ये पितृपक्ष मानतात. मग कुठल्या तरी पवित्र ठिकाणी जायचं, मुंडन करायचं, तिथं नैवेद्य दाखवायचा आणि आपल्या पूर्वजांना त्या ठिकाणी नमन करायचं, पुण्यस्मरण करायचं. तथागतांचा हा मार्ग जो आहे तो अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी याच्या विरोधातला हा त्यांचा विचार आहे. आणि या नेमक्या अनिष्ट प्रथा, रूढी या बुद्धगयेच्या बुद्ध विहाराच्या आजूबाजूला सुरू झाल्या. वर्षाला 10 लाख हिंदू समाजातले लोक त्या ठिकाणी पिंडदानासाठी येत असतात. 10 लाख लोक त्यांच्या पूर्वजांचं पुण्यस्मरण करण्यासाठी. भगवान बुद्धाचा विचार आणि हा पिंडदानाचा मुद्दा हा वेगळ्या गोष्टी आहे, परंतु तरी सुद्धा 10 लाख लोक त्या ठिकाणी जमा होतात. लोक जमा झाले ठीक आहे, पण त्याच्यावर कहर म्हणून बिहारचा राज्यपाल आणि बिहारचा मुख्यमंत्री त्या ठिकाणाला भेट देतो, हे त्याच्यावर आणखी कळत. अशा ह्या अनिष्ट रूढी आणि प्रथा, परंपरा या ज्या 9 लोकांची कमिटी आहे त्याच्यातले 5 लोक सातत्यानं करत आल्यामुळं तिथले बुद्धिस्ट ट्रस्टी आहेत त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि मग हा प्रश्न निर्माण झाला. आणि या प्रश्नाला आता ऑल इंडिया लेवलवरचं स्वरूप या प्रश्नाला आलेलं आहे. किंबहुना इंटरनॅशनल लेवलवरचे जी बुद्धिस्ट ट्रस्ट आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये इंटरफेअर करायला सुरुवात केली. ते असं होता कामा नये. ठीक आहे, हिंदू धर्मातले लोक, मी आता अनेकदा बुद्धगयेला जातो, हिंदू धर्मातले लोक अत्यंत श्रद्धेनं भगवान बुद्धाच्या मंदिरात जाऊन तिथे नमन करतात, पूजापाठ करतात. हे समजण्यासारखं आहे. आपणही अनेक ठिकाणी जातो, शिर्डीचा साईबाबा असेल, कुठल्याही धर्माचे लोक असले तरी शिर्डीचे साईबाबाच्या दर्शनाला जातात. तसंच तथागतांच्या बुद्धविहारासाठी बुद्धविहारामध्ये सुद्धा भारतातले अनेक हिंदू समाजातले लोक जात असतात. ती वेगळी भावना, वेगळी श्रद्धा आणि तथागतांचे जे विचार आहेत, मानवतेचे विचार आहेत, अहिंसेचे विचार आहेत, हे विचार या समविचारी लोकांना पटलेली असल्यामुळे त्या ठिकाणी ते नतमस्तक होण्यासाठी जातात. दुर्दैवानं त्या ठिकाणी ज्या अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा सुरुवात झालेली आहे ते सगळं थांबलं पाहिजे असे तमाम भारतातल्या आणि जगभरातल्या बौद्धांची इच्छा आहे. आणि मग ते थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे तर 1949चा जो कायदा आहे तो रद्द करा अशी आपली सगळ्यांची मागणी आहे. नवीन कायदा करा आणि इतर धर्माप्रमाणे बौद्ध धर्मातली माणसं प्रमुख, मग ते भक्ती असतील, बुद्ध गयेतले किंवा बिहार राज्यातले असतील, देशातले असतील, त्यांची कमिटी करा आणि त्यांच्या ताब्यात द्या. दुर्दैवानं हे होत नाही, म्हणून ही आंदोलनं देशभर सुरू आहेत.
त्याचा केंद्रबिंदू महाराष्ट्र आहे. पण गौतम भाऊने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये बौद्धांची संख्या मोठ्या प्रमाणात आपण सगळे कन्व्हर्टेड आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं भगवान बुद्धाच्या मार्गाला आपण गेलो पाहिजे, त्याप्रमाणे आपण चाललेलो आहोत. आणि म्हणून आपली जेवढी माणसं असतील त्यांनी सगळ्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्यामुळं आंदोलनाचं प्रमुख केंद्र महाराष्ट्र राहिलेला. गावागावामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये भगवान बुद्धाचं मंदिर मुक्त झालं पाहिजे, बौद्धांच्या हातात मिळालं पाहिजे, ही भूमिका तमाम बौद्धांनी घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आपण केंद्रबिंदू असल्यामुळे आणि आपले असंख्य गट असल्यामुळे आपण एकत्रितपणे कोणीही आंदोलन केलेलं नाही. भारतीय बौद्ध महासभा असेल, रिपब्लिकन पार्टीचे वेगवेगळे गट असतील, आणखी इतर पक्षातले गट असतील, या सगळ्यांनीच अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळं, म्हणजे आपापल्या परीने केल्यामुळं या प्रश्नावर एकत्रितपणे कोणी आवाज उठवलेला नसल्यामुळे या प्रश्नाची तड लागणं थोडंसं अशक्यप्राय झालेलं होतं. आणि म्हणून माननीय आठवले साहेब आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की या ठिकाणी जेवढे गट असतील, मग छोटे असतील मोठे असतील, काँग्रेसमधले असतील, शिवसेनेमधले असतील, भाजपमधले असतील, राष्ट्रवादीमधले असतील, RPIचे वेगवेगळे गट असतील किंवा इतर समाजाचे गट असतील, या सगळ्यांनी आपापला बॅनर बाजूला ठेवावा, आपल्या पक्षाचं नाव बाजूला ठेवावं आणि एकाच बॅनर खाली आपण सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन एक जोरदार मोर्चा मुंबईमध्ये काढावा अशी त्यांची भूमिका होती. आणि ती भूमिका आम्ही सगळ्यांनी उचलून धरली. खरं पाहायला गेलं तर आठवले साहेब रिपब्लिकन पार्टीचे जरी असले तरी ते भाजपबरोबर आहे. आम्ही सगळे काँग्रेसवाले भाजपच्या विरुद्ध आहोत. अनेक ह्या विसंगती आहेत, परंतु तरीसुद्धा कुठंतरी एका कॉमन प्लॅटफॉर्मवर एका धार्मिक विषयावर आपण सगळे एकत्रित झालो पाहिजे, ही भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली. आणि त्यामुळं आज हे सगळे नेते या ठिकाणी बसलेले दिसतात आपल्याला. यांचे वेगवेगळे पक्ष आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत, परंतु तरीसुद्धा एक झालेले आहे. मी आता या खोलामध्ये जास्त जात नाही. आता या ठिकाणी चेंबूर ट्रॉम्बेमध्ये आपले सगळे लोक जमा झालेले आहेत. मी यांना एवढंच सांगेन, काल 9 तारीख आहे, 4 दिवस आपल्या हातात आहे. खरं म्हणजे सगळ्यांनी आपापल्या परीने विचार मांडले, परंतु मोर्चा भव्य कसा निघेल या संबंधीची भूमिका आपल्यासमोर थोडीशी आलेली दिसत नाही. मला असं वाटतं की जेवढे गटतट आपले आहेत, जेवढे नेते आहेत, जेवढे कार्यकर्ते आहेत, तर ते कुठल्या गटाचे असू दे, भारतीय बौद्ध महासभेचे असू दे, नाहीतर सामाजिक संस्थांचे असतील, या सगळ्यांनी आपापल्या विभागात एक एक कटाऊट जरी लावला सगळ्यांना तरी चेंबूर, ट्रॉम्बे आणि मुंबई भरून जाईल. काय 700-800 रुपये जातील, करा थोडासा खर्च, लोकांना दिसू द्या, वातावरण निर्मिती होऊ द्या की जेणेकरून लोकांच्या मध्ये जागृती होईल. तुमचा पक्ष जो काय असेल त्याचं नाव टाका, पण संयुक्त मोर्चा, त्याला पाठिंबा आणि मोर्चात सहभागी व्हा अशी टायटल असली पाहिजे. हे सगळ्यांनी ध्यानात ठेवावं. भले तुमचं नाव टाका, तुमचे फोटो टाका, परंतु चलो आझाद मैदान, बुद्ध विहार, मुक्तीसाठी जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका आपण घ्या. ज्यांना रेल्वे बस सोयीची असेल, म्हणजे BSTची बस, ज्यांना मेट्रो सोयीस्कर असेल त्यांनी मेट्रोचा, ज्यांना हे रस्ते लांबचे असतील, रेल्वे स्टेशन लांबचे असतील, त्यांनी मला सांगा, तुम्हाला बसची व्यवस्था करून द्यायची जबाबदारी माझी. चेंबूर ट्रॉम्बेमध्ये किती बस तुम्हाला लागणार आहे त्याची यादी बापू थोरात यांच्याकडे जर दिली तर 20-25 बसेस चेंबूर ट्रॉम्बेमध्ये त्याच्यापेक्षाही जास्त द्यायची व्यवस्था करू. मोर्चा जबरदस्त निघला पाहिजे, ही भूमिका सगळ्यांची असली पाहिजे. आणि या भूमिकेतनं जर तुम्हाला वाहनांची व्यवस्था करून द्यायची असेल तर
मी ते करून द्यायची तयारी आहे. मात्र थोडासा आपल्या खिशाला साठ द्या. एखादं कटावर तरी आपापल्या विभागामध्ये लागलं पाहिजे, आपल्या गल्ली बोळामध्ये लागलं पाहिजे, विभागामध्ये लागलं पाहिजे. ही भूमिका आपण घ्या. ज्यांना हँडबिल्स काढायचे असतील, आता या ठिकाणी अनेक हँडबिल आले बघा. विराट महामोर्चा, आता ह्याच्यामध्ये मिलिंद सुर्वे हे रिपब्लिकन पार्टीचे एक नेते आहेत. त्याच्यानंतर आता दुसरं एक हँडबिल आलेलं आहे, महामोर्चा. हे तानसेन नानावरे हे वेगळ्या पक्षाचे नेते आहेत, आरपीआयचे. त्यांच्याकडून हे हँडबिल आलेलं आहे. तसं अनेक संघटना आहेत. या ठिकाणी मगाशी आमचे नगरसेवक, माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी सांगितलं की ते VGNDचे आहेत, वेगळ्या भटक्या विमुक्त समाजाचे आहेत. आणि भटक्या विमुक्त समाजानं सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. तथागत एक क्षत्रिय राजा होता, तो काय महारमान किंवा चांभार नव्हता. ते क्षत्रिय राजे होते. त्यांना वाटलं की या जगामध्ये दुःख आहे. त्यांनी हे सगळं बघितलं, जगातलं प्रदर्शन. त्याच्यावर त्यांनी खेद व्यक्त केला, दुःख व्यक्त केलं. आणि त्यांना असं वाटलं की हे जगाचं दुःख आहे ते निवारण्यासाठी आपल्याला कठोर अशी तपश्चर्या करायला पाहिजे. आणि ती तपश्चर्या करताना त्यांना हे मार्ग दिसले, मानवतावाद, अहिंसा, शांती, सद्भावना. ते काय आपल्या समाजाचे नव्हते. राजा होता, राजाचे सुपुत्र होते. आणि म्हणून इथं कुठल्या जाती धर्माचा मुद्दा येत नाही. धम्माचा विचार हा, धम्म म्हणजे सद्भावना, चांगला विचार. हा चांगला विचार आत्मसात करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचे. आठवले साहेबांनी वोट घ्यायच्या ठिकाणी ज्यावेळेला आंदोलन झालं त्या ठिकाणी त्या बंदीसाठी 3 दिवस ते थांबले. नितीश कुमार त्या ठिकाणचे जे मुख्यमंत्री आहेत बिहारचे, त्यांना निवेदन दिलेलं आहे की हा 49 कायदा चेंज केला पाहिजे. नानासाहेब सगळा हा कायदा हा 49 कायदा आहे. 49 पासून तर आजपर्यंत जे जे सरकार आले म्हणजे सगळ्या सरकारांची चूक आहे. काँग्रेसपासून तर आजच्या सरकारपर्यंत की बहुतांची बुद्धविहार बहुतांच्या ताब्यात दिली पाहिजे, किंवा त्या त्या धर्माची मंदिरं, त्या त्या धर्माचं जे काही मस्जिद असेल ते त्यांच्या धर्माचं आता दिलं पाहिजे. हा कायदा हा अत्यंत म्हणजे जवळजवळ 70-75 वर्षापासूनचा कायदा आहे. त्यामुळे हा कायदा बदलावा, त्याला जोर मात्र या बदलण्याच्या मागणीसाठी गेले वर्षभर सुरू आहे. आपण सगळ्यांनी आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनामध्ये जसं आठवले साहेब पंतप्रधानांना भेटले, त्यांना निवेदन दिलं, तिथल्या मुख्यमंत्र्यांना दिलं, त्या ठिकाणच्या बिहारच्या राज्यपालांना दिलं. आपल्या समाजाचे जे खासदार आहेत चंद्रकांत हांडोरे आणि वर्षाताई यांनी सुद्धा संसदेमध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे बौद्ध म्हणून जसं चंद्रकांत हांडोरेंनी विचारलं, आठवले साहेब प्रयत्न करतात, वर्षाताईंनी गायकवाडांनी प्रयत्न केले, किंवा अनेक बौद्ध नेत्यांनी हा प्रयत्न गेले वर्षभर सुरू केलेला आहे. या ठिकाणी बौद्ध समाजाचे किंवा आपल्या समाजाचे सगळे नेते, बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः पाटणाला गेले होते, त्या आंदोलनामध्ये ते सक्रिय झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पक्षाच्या वतीने, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन झालेलं आहे. भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर त्यांच्या वतीने आंदोलन झालेलं आहे. बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने आंबेडकर यांनी आंदोलन केलेलं आहे. या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या वतीने काही प्रतिनिधी 2 महिन्यापूर्वी आंदोलन ज्या सगळ्या समाजाने आपलं आंदोलन केलं, आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने आंदोलन केलं. अनेक बौद्ध भिक्खू विराचार्यापासून असेल तर आकाशरामापासून असेल तर अनेक भिक्खू लोकांनी, भिक्खू संघटनेच्या वतीने सुद्धा हे आंदोलन जसं पाटणामध्ये सुरू आहे, बोधगयामध्ये, तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेले 2 महिन्यापासून वर्षभरापासून सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते आठवले साहेब यांच्याकडे या आंदोलनकर्त्यांमध्ये अनेक काही भिक्खू आणि काही नेते मंडळी भेटले की आठवले साहेब तुम्ही थोडा पुढाकार घ्यावा, की फक्त हा थोडासा चेंबूर हा बाहेर केला आहे. चेंबूरमधले सगळे लोक आंबेडकरवादी लोक हे सुज्ञ लोक आहेत, त्यांना फक्त एक 2 मिनिटामध्ये फक्त हा इतिहास सांगावा म्हणून मी सांगतोय. आणि अनेक संघटनांचे नेते आणि अनेक बौद्ध पुतेची भेटून आपल्या आठवले साहेबांना भेटले. आठवले साहेब तुम्ही पुढाकार घ्या आणि बौद्धांची एकच ताकद, सगळ्यात जास्त बौद्ध समाज देशामध्ये हा महाराष्ट्रामध्ये आहे आणि बौद्धांची एकच ताकद या ठिकाणी दिसली पाहिजे.
जर महाराष्ट्रामध्ये सगळ्या पक्षामध्ये मराठा समाज आहे, एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवतात, एकमेकांचा द्वेष करतात, पण मराठा आरक्षणासाठी मात्र सगळे एक होतात, सगळे रसद एकमेकाला पुरवतात, सगळे मदत करतात आंदोलन करताना। ओबीसी नेते अनेक पक्षामध्ये आहेत, सगळ्या पक्षामध्ये आहेत, एकमेकांवर भांडतात, कुरघोड्या करतात, परंतु ओबीसी साठी एकत्र येतात। मग तुम्ही पुढाकार घ्या, ज्या महाबोधी महाविहार मुक्त आंदोलन मुक्त करायचं असेल तर बौद्ध समाजाने एकत्र आलं पाहिजे। हा आठवले साहेबांकडे काही नेत्यांनी काही ठिकाणी आग्रह धरला आणि त्या दृष्टीने आठवले साहेबांनी गेले 2 महिन्यापासून प्रयत्न सुरू केले। आठवले साहेबांनी हा प्रयत्न सुरू करत असताना ते जरी केंद्रात मंत्री असले तरी हा कायदा काय आताचा कायदा नाहीये, त्याच्यानंतर 7 वर्षे काँग्रेसचे पण राज्य होतं, 49 हा कायदा बोधगया बुंदेल ऍक्ट हा कायदा 49 आहे, तो त्याला बदलला पाहिजे होता, तो राहून गेलेला। पण हे आंदोलनाचा जोर या वर्षभरात सुरू झालेला आहे। त्यामुळे आठवले साहेबांनी रिपब्लिकन पक्षाचे सगळे रिपब्लिकन पक्षाचे म्हणजे दलित आंबेडकरी समाजाचे स्वतः बाळासाहेब आंबेडकरांना स्वतःच्या सहीने आम्ही पत्र दिले, सिद्धार्थ कासरे आणि चिरंजीवी स्वतः त्यांच्या ऑफिसवर जाऊन त्यांना पत्र दिले, भीमराव आंबेडकर यांच्याशी स्वतः जाऊन त्यांनी चर्चा केली, आठवले साहेबांच्या सहीचं पत्र दिलं आहे, अनंतराज आंबेडकर यांना स्वतः जाऊन त्यांच्या सहीचं पत्र दिलं आहे, चर्चा केलेली आहे। भीमराव आंबेडकरांना आठवले साहेब स्वतः फोनवर बोलले, त्यांनी सांगितलं की मी मोर्चाला सिद्धार्थ त्यांनी स्वतः भीमरावांनी सांगितलं मी मोर्चाला येणार आहे 26 तारखेला, आपलं 14 तारखेला। त्याबरोबर अनंतराज आंबेडकर हे जे बौद्धजन पंचायत समितीचे नेते आहेत, सभापती आहेत, त्यांनी बौद्धजन पंचायत समितीचा या मोर्चाला पाठिंबा असं जाहीर पत्र आपल्या कृती समितीच्या नेत्यांना दिलेलं आहे। त्यामुळं या ठिकाणी नंतर मग जोगेंद्र कवाडे सर असतील, हांडोरे साहेब असतील, खासदार वर्षाताई असतील, भाजपचे नेते म्हणून आपण भाई गिरकर यांना बोलवलं होतं, शरद पवार गटाचे जे जयदेव गायकवाड आहेत माजी आमदार ते हे सतत मिटिंगला आहेत, शरद पवार गटांचा पाठिंबा आहे, जे दुसरा अजितदादा गटांचे जे आपले शरद बनसोडे आहेत त्यांच्याशी स्वतः आठवले साहेब बोललेले आहेत, नाना बनसोडे अण्णा बनसोडे जे आहेत पिंपरी चिंचवड आमदार ते थोडेसे वैधानिक पदावर असल्यामुळं ते येऊ शकले नाहीत, पण त्यांना स्वतः आपण निमंत्रण केलेलं आहे, कामोबरला आयोजित केलेलं आहे। या मोर्चासाठी कपिलदेव परवार हे हिंदी चॅनलचे आणि हिंदी वर्तमानपत्राचे अत्यंत सिनियर ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांनी सगळ्या मेहनत घेऊन से न्यूज चॅनल, नवभारत, दैनिक भास्कर, निर्भय पती आणि बिहार न्यूज या सगळ्या चॅनलमध्ये त्यांनी सतत त्याचा प्रचार केलेला आहे। त्याबद्दल कपिलदेव खरवार या हिंदी पत्रकार मित्रांचं आणि या महाबोधी महाविहार समितीच्या वतीने आंदोलन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचा आभार मानतो। थैंक यू वेरी मच। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।